स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि तुमच्या सर्वांची लगबग सुरू झाली आहे, धावपळ सुरू झाली आहे. अरे ऍड आली, अचानक कसं काय आली, आता कसं करायचं, माझं तर काहीच वाचून झालं नाही, मी तर काही सेट पण नाही, मी काय वाचावं, कसं वाचावं, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि अशातच मग आधीमध्ये आमच्यासारखे महागुरु, तुमची ही स्ट्रॅटेजी असावी, 90 दिवसांचा प्लान, 2 महिन्यांचा प्लान, आमका प्लान, आणखीन काय डरने की आगे काय नौका आहे किंवा लहरों से डरकर नौका पार नाही होती, अमकं सगळं कालपासून असं भारावलेलं वातावरण आहे. एक सांगू, हे भारावलेलं वातावरण सगळ्यात जास्त घातक आहे. हे भारावलेलं वातावरण काय का तुम्हाला हिप्नोटाईज करतो आणि तुमचा जो आतापर्यंत खूप चांगला अभ्यास चाललाय, जो सिन्सिअरली अभ्यास चाललाय, या सगळ्यांची वाट लावून टाकतो. म्हणून मी जी स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी आलोय ना, स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी नाही आलोय मी, थोडक्यात तुमचे डोळे उघडण्यासाठी आलोय की अरे ऍडव्हर्टाइजमेंट आलीये, साधी सोपी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, काही अमाऊंट ऑफ जागा आहेत, या जागांसाठी तुम्हाला तयारी करायची. मागचे 1.5-2 वर्षांपासून, काही लोक जास्तही तयारी करत असतील त्यांना सुद्धा काउंट करून, मागच्या 1.5-2 वर्षापासून किंवा रादर जानेवारी 2021 पासून तुम्ही सलग अभ्यास करताय, सिन्सिअरली अभ्यास करताय, मग तुम्हाला यश नक्कीच मिळणार. तुम्ही विनाकारण असं एवढ्या मोठ्या प्रमाणात घाबरून जायची गरज नाहीये, खरंच गरज नाहीये. किंवा कुणीतरी स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी आलाय, मी आलोय, अमका आलाय, तमका आलाय, मी हे करायचो, 100 वेळेस रिव्हिजन करायचं, या सगळ्या भानगडीत नका पडू. खूप साधी सोपी गोष्ट आहे. परत एकदा सांगतो, स्पर्धा परीक्षा ही फक्त परीक्षा आहे, माझं आयुष्य आहे, माझं स्वप्न आहे, मी यासाठीच जगतो, यासाठीच मरतो, हे असे फालतू कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. साधी परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी सगळ्यात मेन गोष्ट सांगू का, तुम्हाला 4 कॉम्पोनेंट माहीत असावे लागतात. पहिला कॉम्पोनेंट, याला एक सिलेबस आहे, याच्या मागील काही प्रश्नपत्रिका आहेत. तिसरा कॉम्पोनेंट, याला काही प्रश्नपत्रिका येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. सो सिलेबस, मागील प्रश्नपत्रिका, पुस्तकं आणि तुमचा अभ्यास, हे 4 महत्वाचे घटक आहेत ज्यावर तुम्हाला काम करायचं, बाकी कशावरही काम करायचं नाहीये. बरोबर आहे? तर चला आपण थोडे डोळे उघडे करूया, थोडं प्रॅक्टिकली विचार करूया. मग प्रॅक्टिकली विचार करूया म्हणजे काय सर, तर पहा, मी जी स्ट्रॅटेजी सांगतोय, मी स्ट्रॅटेजी सांगायला सुरू केलं की युट्यूबच्या खाली कमेंट असतात, सर मी गृहिणी आहे, माझ्यासाठी स्ट्रॅटेजी सांगा, सर मी नोकरी करतो, माझ्यासाठी स्ट्रॅटेजी सांगा, सर मी आत्ता तयारी सुरू केली, जस्ट तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर तयारी सुरू केली, माझ्यासाठी स्ट्रॅटेजी सांगा, किंवा सर मी मागचे 5 वर्षाला अभ्यास करतो, मी पासच होत नाही, माझ्यासाठी स्ट्रॅटेजी सांगा. पहा, प्रत्येकासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी नसते. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा तुम्ही नॉर्मली 5 ते 6 तास जर रोज करू शकलात तर प्रत्येक जण तुम्ही ही पूर्व परीक्षा नक्की पास व्हाल. माझं वाक्य मी रिपीट सांगतो, कोणताही विद्यार्थी, ऍव्हरेज इंटेलिजन्स असणारा विद्यार्थी, 50-60% अभ्यास असणारा विद्यार्थी, हा तो ज्या गावात राहतोय त्या ठिकाणी अभ्यास करत असताना कोणताही कोचिंग क्लास न लावता नॉर्मल पुस्तकं वाचता जर दिवसाला 6 ते 7 तास रोज सिन्सिअरली आणि ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तो नक्की पास होईल, प्रोव्हाइडेड त्यानं ही परीक्षा आहे हे डोळ्यासमोर ठेवावं. हे माझं स्वप्न आहे, हे माझं आयुष्य आहे, अबकी बारी उपजिल्हाधिकारी किंवा अबकी बार असं ते आहे ना, ते डोक्यात न ठेवता जर अभ्यास केला तर नक्की पास व्हाल. राहील लक्षात? म्हणून लक्षात ठेवा, मी जी स्ट्रॅटेजी सांगतो ही सर्वांना ऍप्लिकेबल आहे. सर्वांना ऍप्लिकेबल म्हणजे जे कोणी विद्यार्थी हा 24 तासामधला 6 ते 7 तास स्वतःसाठी वेळ काढू शकतात, त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही स्ट्रॅटेजी ऍप्लिकेबल आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग राहील लक्षात, काय लक्षात ठेवायचंय, कोणताही विद्यार्थी, जो कोणी व्यक्ती दिवसातील 6 ते 7 तास अभ्यासाला वेळ काढू शकतो, तो प्रत्येक जण ही राज्यसेवा येणारी पूर्व परीक्षा पास होणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आपण स्ट्रॅटेजीकडे जाऊया. पहिलं महत्वाचं वाक्य, मी खूपदा सांगत असतो, या सर्व ज्या परीक्षा आहेत, या सर्व परीक्षा MCQच्या परीक्षा आहेत, टेम्परामेंटच्या परीक्षा आहेत, तुमच्या अभ्यासाच्या परीक्षा नाहीत. टेम्परामेंट म्हणजे काय, तर एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर तुमची मानसिक स्थिती काय असते, तुमची मानसिकता काय असते, तुम्ही त्या ठिकाणी टेन्शन मध्ये आहात का, खुश आहात का, ओव्हर एक्साइटेड आहात का कूल, कंपोज्ड, काम, बॅलन्स्ड आहात, स्ट्रेस घेत नाहीयेत. जो कोणी व्यक्ती कूल असेल, काम असेल, कंपोज्ड असेल, बॅलन्स्ड असेल, स्ट्रेस घेणार नसेल, त्याची ही परीक्षा नक्की आहे.
त्याच्या प्रत्येकासाठी ही स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. तर पहिलं वाक्य लक्षात ठेवा, MCQ ची येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही कशाची आहे? टेम्परामेंटची परीक्षा आहे. दुसरं, मी खूपदा वर्गात शिकवताना एक महत्वाचं वाक्य खूप सगळ्यांना सांगत असतो. वाक्य काय माहितीये का? परीक्षेमधला राज्यसेवेचा पूर्वचा GS चा पेपर दिल्यानंतर बाहेर आल्या आल्या पहिली रिॲक्शन असते, अरे आपण जे वाचलं यातलं काहीच विचारलं नाही, अभ्यास करायची गरजच नव्हती, जे काही विचारलंय कुठलचं विचारलंय देव जाणो, आयोगाला पेपर सेटरला सुद्धा माहित नसतं कुठलचं विचारलंय. मी एवढं लक्ष्मीकांत वाचलं, मी एवढं इतिहास वाचलं, एवढा भूगोल वाचला आणि यांनी काहीतरी वेगळंच विचारलं. अरे आणि ते प्राचीन आणि मध्ययुगीन किती सोपं विचारलं, आपण विनाकारण पाठ करत बसलो. सो पहिलं वाक्य काय असतं? तुम्ही जे अभ्यास करताय याचा आणि तुमच्या पूर्व परीक्षा पेपरचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. ही पहिली रिॲक्शन तुमची बाहेर आल्या आल्या होते. माझे शब्द लक्षात ठेवा, मार्क करून ठेवा. पेपर झाल्यानंतर युट्यूबच्या खाली कमेंट करून नक्की सांगा की सर असं होतं की नाही. 100% होतं. मग अभ्यास करायचा नाही का? करायचा ना, अभ्यास नक्की करायचा, अभ्यास 100% करायचा. पण हा जो अभ्यास करताय, अभ्यास करताना आपल्याला ही काळजी घ्यायची की अभ्यास आपला परीक्षेत कसा रिफ्लेक्ट होईल, परीक्षेतील आपली उत्तरं कसे करेक्ट येतील आणि आपल्याला खूप चांगला रिझल्ट कसा येईल, त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. राहील लक्षात? तर चला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एक एक मुद्दा पाहूया जो महत्वाचा आहे. मी स्वतः अभ्यास करून आलोय, कारण माझं म्हणणं आहे की तुमची स्ट्रॅटेजी फुल प्रूफ असावी, ज्यामुळे तुम्हाला चांगली तयारी करता यावी. तर सगळ्यात अगोदर ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात आहे की वेळ खूप जास्त आहे किंवा वेळ खूप कमी आहे किंवा माझ्याकडे वेळच नाही, माझा एवढा अभ्यास झाला होता, माझा तेवढा अभ्यास झाला होता, हे सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका. आजपासून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करायला सुरू करा. अभ्यासाचं नियोजन करायचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा तो डिफिकल्ट वाला टाइम टेबल नाही बनवायचा. 7 ते 7:15 वॉशरूमला जाणं, 7:15 ते 7:30 दात घासणं, 7:30 ते 8 आंघोळ करणं, 8 ते 9 उपमा खाणं, या प्रकारचा चुकीचा वॉटर टाईट शेड्यूल करू नका. थोडी फ्लेक्सिबिलिटी ठेवा. तुम्ही सर्व लोक 18 पेक्षा जास्त वयाचे आहात, तुम्ही सगळे लोक सिनियर आहात, तुम्ही ऍडल्ट आहात, तर त्यामुळं तुम्हाला स्वतःला तुमच्या करिअर बद्दलची सिरियसनेस आहे. त्यामुळे वॉटर टाईट शेड्यूल न करता नियोजन आखा. म्हणजे काय? तर तुमच्या समोर किती वेळ आहे, तुम्हाला किती येतं, याचं नियोजन आखायला सुरू करा. बरोबर आहे? सो पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचंय? तुम्हाला तुमच्या येणाऱ्या दिवसांचं नियोजन करायचं आहे. नियोजन, मग नियोजन करायचं तर सुरुवात कुठून करायची? पहा, खूप सगळ्या लोकांचं म्हणणं असं की सर आम्हाला पुस्तकांची यादी द्या, पटपट आम्हाला पुस्तकं घ्यायचेत, वाचायचेत. आप्पावळून चौकात रांग लागलेली असते. पालकांना घेऊन यायचं, हस्बंडला घेऊन यायचं, रिलेटिव्हला घेऊन यायचं, हे पुस्तक मिळेल का? अमेझॉनवर रांग लागली पुस्तक घेण्याची. घाई नका करू. थोडासा पॉज घ्या, थोडासा वेळ घ्या, स्वतःला थोडंसं शांत करा. मग चला, सुरुवात कुठून करायची? तुमचा अभ्यास खूप जास्त असो, तुमचा अभ्यास काहीच नसो किंवा तुमचा अभ्यास 0 असो, कोणत्याही विद्यार्थ्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीची सुरुवात करताना सर्वात अगोदर सिलेबस माहित असावा. पण मजा काय माहितीये का? तुम्हाला हा जो सिलेबस दिसतोय ना, या सिलेबसमध्ये 6 ते 7 ओळी सोडलं तर काहीच नाहीये, लक्षात काहीच येत नाही. प्रश्न कुठून येतात, काय येतात, हे काहीही लॉजिक लागत नाही. मग प्रश्न पडतो की सर तुम्ही तर म्हणलाय सिलेबस बघा आणि सिलेबसवरनं आम्हाला काहीच कळत नाही, मग आम्ही करायचं काय? तर पहा, सिलेबस तुम्ही पाहितलाय, आता पुढचं काम काय करायचंय? तुम्हाला मोहन देसले सरांचं जे ज्ञानदीप प्रकाशनाचं राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण आहे, ज्याचा फोटो तुम्हाला दिसतोय, हे पुस्तक तुम्हाला वाचायला घ्यायचंय. लक्षात घ्या, हे पुस्तक तुम्हाला वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे. का? तर या पुस्तकामध्ये आम्ही काय केलंय, कोणत्या विषयाला मागील 2012 ते 2019 पर्यंत किती प्रश्न आलेत, त्या विषयामध्ये प्रत्येक सब टॉपिकला किती प्रश्न आलेत, हे सगळं इत्थंभूतपणे दिलेलं आहे. मी त्या सर्व पुस्तकाचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. आज फक्त तुम्हाला सुरुवातीला वेळ सांगतोय. सो पहिलं काम काय करायचं? मोहन देसले सरांचं पुस्तक घ्यायचंय, पण घेतलं की लगे वाचायला सुरू नाही करायचं. पहिलं काम काय करायचंय? तो विषय, त्या विषयाला आलेले मार्क, त्या विषयामधील सब टॉपिक कोणते कोणते आहेत, त्या सब टॉपिकला आलेले मार्क, हे तुम्हाला मार्क करायचे. पहिलं काम, याला मी नियोजन म्हणल. मी GS बद्दल बोलतोय, CSAT बद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवल, त्यात मी वेगळं सांगल. फक्त मी सध्या इथं फक्त GS बद्दल बोलतोय. तर मोहन देसले सरांचं पुस्तक घ्यायचंय. या पुस्तकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करून दिलंय. पण तुम्हाला विश्लेषण आत्ताच वाचायचं नाहीये. तुम्हाला अगोदर काय करायचंय? कोणत्या विषयाला किती मार्क्स आलेत आणि त्या विषयामधील प्रत्येक सब टॉपिकला 2012 ते 19 किती मार्क आलेत, हे तुम्हाला शोधायचंय. आता हे शोधल्यानंतर तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचंय. वर्गीकरण करायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक विषयाला ऍव्हरेज 17 ते 22 मार्क आलेत.
मग सर वर्गीकरण काय करायचं? वर्गीकरण तुम्हाला तुमच्या सोयीनं करायचंय. सोयीनं म्हणजे काय? तुम्हाला स्वतःला ठरवायचंय की तुम्हाला कोणता विषय सोपा जातो. फॉर एक्झाम्पल, कुणाला पॉलिटी इकॉनॉमी सोपा जात असेल तर त्यांच्यासाठी पॉलिटी इकॉनॉमी हाय स्कोरिंग असेल. कोणाला इतिहास जिओग्राफी सोपा जात असेल तर त्यांच्यासाठी इतिहास जिओग्राफी हाय स्कोरिंग असेल. कुणी सायन्स बॅकग्राऊंड असेल त्याला सायन्स आणि पर्यावरण सोपं जात असेल तर त्याने सायन्स आणि पर्यावरण हाय स्कोरिंग म्हणायचं. हे पहा किती मार्क आलेत. लक्षात ठेवा, प्रत्येक विषयाला ऍव्हरेज 17 ते 22च्या दरम्यान मार्क असतात. तेव्हा मार्कांनुसार विश्लेषण न करता तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन नुसार विश्लेषण करा. कम्फर्ट झोन नुसार विश्लेषण करायचं म्हणजे काय? तर समजा माझा विचार करूया, मला पॉलिटी आणि इकॉनॉमीला खूप चांगले मार्क्स येतात, मला सोपं जातं, मला माझं बॅकग्राऊंड आहे. मग मी काय करणार? मी माझी टॉप प्रायोरिटी देणार पॉलिटी आणि इकॉनॉमीला. का? तर लक्षात घ्या, तुम्हाला जीएस मध्ये 200 मार्कांपैकी 200 पाडायचे नाहीयेत. 200 मार्कांपैकी जर तुम्हाला 100 किंवा 110 मार्क पडले तर तुम्ही प्रिलिम्स खूप सहज पास होऊ शकता. आपण विनाकारण PhD लेवलचा अभ्यास करायला जातो आणि आपली पूर्व परीक्षा फेल होतो. म्हणून काय करायचं? सगळ्यात अगोदर काय सिक्युअर करायचं? ज्या विषयांमध्ये तुम्हाला चांगला होल्ड मिळू शकतो ते तुम्ही सिक्युअर करायचं. मग काही महाभाग असतात जे म्हणतात सर मला सगळं जीएस सोपं जाते, मग मी सगळेच वाच सगळं, तुझं प्रिलिम्स फेल होणार. तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. समजा मला पॉलिटी, इकॉनॉमी आणि आधुनिक भारतात इतिहास हे 3 सोपं जातं. मग मी सुरुवात काय करणार? पुढचे 20 दिवस या 3 विषयांवर फोकस करणार. 3 विषयांचं टार्गेट ठेवणार नाही. लक्षात ठेवा, कशावर फोकस करणार? मी या 3 विषयांवर फोकस करणार. पॉलिटी, इकॉनॉमी, इतिहास. दुसरं मीडियम स्कोरिंग की जे मला मध्यम डिफिकल्ट जातात. आणि तिसरं जे सगळ्यात अवघड आहेत. आता पहा, जे सगळ्यात अवघड आहेत तुमच्या सोयीनं त्या विषयानं तुम्ही काय करायचा? तुमची एक्झामिनेशन ज्यावेळेस 50 दिवसांवर राहील त्यावेळेस तुम्ही त्या विषयांना हातात घ्यायचं. म्हणजे काय होतं? दिवस कमी राहिले की आपण मोजकं वाचतो. आता आपण काय करतो? अख्खच्या अख्खं वाचायला सुरू करतो आणि आपण क्वालिटेटिव्ह स्टडी करत नाही. त्यामुळं जेव्हा 50 दिवस राहतील त्यावेळेस तुम्ही त्याला हाताशी घ्यायचं. सगळ्यात पहिला टप्पा, ज्या विषयात तुम्हाला वाटतं आपण चांगला स्कोअर करू शकतो तो चांगला अभ्यास करायचा. 2 नंबरला तुमचा मीडियम स्कोरिंग आणि 3 नंबरला लो स्कोरिंग विषय हातात घ्यायचे. हे प्रत्येकासाठी वेगवेगळे असणार आहेत, राईट? आता यानुसार तुम्ही वाचायला घ्यायचे. आता पहा, महत्वाची गोष्ट, एकदा का तुम्हाला सुरुवातीला कोणते विषय वाचायचं ठरलं की मग तुम्ही दुसरं काम करायचं, पुस्तकांची यादी ठरवायला घ्यायची. पुस्तकांची यादी. मग काही लोक इतिहासाला एका वेळेस 5 पुस्तकांची नावं घेतात. मी तुम्हाला नावं सुद्धा सांगतो. ज्ञानदीपच्या क्लास नोट्स असतील, समाधान महाजन सरांचं पुस्तक असतंय, कोळंबे सरांचं पुस्तक असतंय, ग्रोवर बेल्लेकर असतंय, जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक असतंय, आणखीन बाकीच्या कोचिंग क्लासेसच्या नोट्स असतात. तुम्ही एक वाचायला घेता आणि तुमच्या हे लक्षात येत नाही की आधुनिक भारतावर दरवर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेने फक्त 7 प्रश्न असतात. यात एक अँटिक पीसेस असतात बघा. काय अँटिक पीसेस? जे महाराष्ट्र इतिहासाचं कठारे गाठाळ सुद्धा वाचून काढतात आणि त्यांना हे माहित नसतं की त्यावर प्रश्न नसतो. कठारे गाठाळ हे खूप चांगलं पुस्तक आहे जे मेन्सच्या सोयीनं वाचायचंय. पूर्व परीक्षेला त्याचा रिलेव्हन्स नाहीये. ते तुम्ही वाचून आता तुम्हाला फायदा नाहीये. मग सगळ्यात महत्वाचं काम, तुम्ही पुस्तकांची यादी ठरवायला घ्यायचे. एकदा तुमचे विषय डिसाईड झाले मग तुम्ही तुमच्या पुस्तकांची यादी ठरवायला घ्यायची. पुस्तकांच्या यादीवर सुद्धा मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे, पण ती यादी तुम्ही प्रत्येकानं फॉलो करावी असं बिलकुल नाही. तुम्ही तुमची यादी तुमचे जे अधिकारी मित्र आहेत त्यांना विचारून, ज्या ठिकाणी तुम्ही कोचिंग क्लास करत आहात सरांना विचारून, किंवा जो तुमचा गायडन्स करणारा भाऊ आहे, सिनियर आहे, त्या सिनियरला विचारून तुम्ही ती यादी ठरवू शकता. मी सांगितलेली यादी 100% चांगली असेल असं बिलकुल नाही. मला जे योग्य वाटतं ते मी सांगतो. पटो अथवा न पटो ही तुमची चॉईस आहे. पहिलं मोहन देसले सरांचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक, विषय ठरविले, त्यानंतर पुस्तकांची यादी ठरवली. यादी ठरवताना लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा सांगतो. एका विषयासाठी फक्त आणि फक्त एकच, जे छोटं असेल, जे मॅनेजेबल असेल तेवढंच पुस्तक घ्यायचं. भलं मोठं पुस्तक घेत असाल तर मी सांगतो तुम्ही आत्ता प्रिलिम्स फेल आहात. परत एकदा सांगतो, एका विषयासाठी एकच, छोटं, मॅनेजेबल असेल, ज्यातून प्रश्न येत असेल किंवा जे सिलेबस नुसार असेल तेच पुस्तक घ्यायचं. बाकी पुस्तक घेण्याची गरज नाही. मग पुस्तकांची यादी झाल्यानंतर तुम्हाला इनपुट आउटपुट रेशो ठरवायचा. फॉर एक्झाम्पल, मगाशी मी महाराष्ट्र इतिहासाबद्दल बोललो, बरोबर आहे? तर महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल आणि आणखीन तिसरं एक विषय मला आता आठवत नाही. महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल आणि तिसरं पंचायत राज. तर हे जे 3 टॉपिक आहेत ना, 3 टॉपिक वरती जे येणारे प्रश्न असतात ना, एक दोन प्रश्न असतात. ते एक दोन प्रश्नांसाठी जर तुम्ही
250, 300 पानं वाचत बसाल तर तुम्ही पास कसं व्हाल? महाराष्ट्र इतिहास मागचे सगळे प्रश्न पाठ करायचे, महाराष्ट्र भूगोल मागील सगळे प्रश्न पाठ करायचे, तात्यांचा ठोकळा घ्यायचा, एकनाथ पाटील सरांचा ठोकळा आहे, त्यातनं महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्र इतिहास पाठ करायचा, विषय संपला. बरोबर आहे. पंचायत राजवर 1 किंवा 2 प्रश्न असतात. हे 1 ते 2 प्रश्न जे तुम्ही रेग्युलर पॉलिटीचं पुस्तक वाचता, मग ते लक्ष्मीकांत असो किंवा कोळंबे सरांचं असो, त्यामधनं पंचायत राजचे प्रश्न क्लिअर होतात. विनाकारण महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल आणि पंचायत राज या 3 टॉपिकसाठी अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, इनपुट आउटपुट रेशोचा विचार करावा. तुम्ही त्या ठिकाणी किती वेळ दिल्यानंतर तुमचे किती प्रश्न करेक्ट येतील याचा जर विचार होणार असेल तर तुम्हाला फायदा आहे, अदरवाईज फायदा नाही. आलं लक्षात? इनपुट आउटपुट रेशो. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यांना कुणाला राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायची आहे त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. त्यांनी त्यांच्या दिवसभरातील एकूण अभ्यासापैकी 25% वेळ हा MCQ सोडविण्यासाठी नक्की द्यायचा आहे. 25% वेळ हा MCQ सोडविण्यासाठी नक्की द्यायचा आहे. मग MCQ सोडवायचे कसे? तर MCQ सोडविण्यासाठी तुम्ही पुस्तक कसं वाचावं हे मी सांगतो. पहा, मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, पुस्तक घेताना सर्वात अगोदर ज्ञानदीपचं मोहन देशले सरांचं पुस्तक घ्यायचंय, राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण. हे पुस्तक घेतलं की या पुस्तकामधनं तुम्हाला लक्षात येईल कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले. मग तुमचं काम काय असेल, समजा दारिद्र्य, अर्थशास्त्र मधला दारिद्र्य हा टॉपिक आहे. तुमच्या लक्षात येईल की दारिद्र्यावर ऍव्हरेज 2-3 प्रश्न असतात. मग तुमचं काम काय असेल, दारिद्र्य हा जो टॉपिक आहे हा अर्थशास्त्रातला टॉपिक आहे. मग तुम्ही अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा किरण देशले सरांचं जे दीपस्तंभचं पुस्तक आहे, दोन्हीपैकी एक पुस्तक वाचू शकता. मी तुम्हाला सांगतो, दोन्ही पुस्तकं छान आहेत, दोन्ही पुस्तकं सेम आहेत आणि अत्यंत उच्च क्वालिटीची आहेत. सो फक्त लक्षात काय ठेवायचं, दोन्ही पुस्तकं चांगली आहेत म्हणून दोन्ही घ्यायचे नाही. दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल त्यापैकी एकच पुस्तक घ्यायचं. त्या पुस्तकामधनं काय करायचं, दारिद्र्य टॉपिक घ्यायचा. दारिद्र्य टॉपिक वाचायला घेण्याच्या अगोदर या दारिद्र्य टॉपिकवर आतापर्यंत आयोगाच्या सगळ्या परीक्षांमध्ये कोणते प्रश्न आले हे तुम्हाला कुठे मिळतील. ज्ञानदीपचं जे 22,000+ प्रश्नसंच आहे यात तुम्हाला हे प्रश्न मिळतील. दारिद्र्य टॉपिकवरचे 22,000+ प्रश्नसंच मधले प्रश्न वाचायचे. हे प्रश्न वाचून झाले की त्या पुस्तकामधून टॉपिक वाचायचा. हा टॉपिक वाचून झाला की मोहन देशले सरांच्या पुस्तकात परत दारिद्र्यावरचे प्रश्न दिलेले असतात आणि त्या खाली अनालिसिस असतात, ते प्रश्न वाचायचे. त्यानंतर आपलं ज्ञानदीपच राज्यसेवा मुख्यचं विश्लेषणाचं पुस्तक आहे. दारिद्र्य हा टॉपिक प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे आहे. तर मुख्यमध्ये कोणते प्रश्न आले ते एकदा गोथ्रू करायचे आणि मग नवीन प्रश्न सोडवायचे. फ्लो लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर दारिद्र्य या टॉपिकवर राज्यसेवेच्या सर्व परीक्षांमध्ये आलेले प्रश्न, मग दारिद्र्य टॉपिक, मग मोहन देशले सरांच्या पुस्तकामध्ये दारिद्र्य टॉपिकवरचे प्रश्न, मग राज्यसेवा मुख्यचं जे ज्ञानदीपचं विश्लेषणाचं पुस्तक आहे उंडे सरांचं, त्यातनं दारिद्र्यावरचे प्रश्न आणि मग नवीन प्रश्न. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला पुस्तक वाचायचं नाहीये. तुम्ही जर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जर पुस्तक वाचत जाल तर लक्षात ठेवा, या दिलेल्या कालावधीमध्ये तुमचा सिलेबस कधीही संपणार नाही. मी विषय वाईज अनालिसिस सुद्धा घेणार आहे. सोबत आपले ज्ञानदीपचे सर्व शिक्षक वृंद जे जो विषय शिकवतात त्या प्रत्येक विषयाचं टॉपिक वाईज विश्लेषण घेणार आहेत, ज्यात तुम्हाला खूप क्रिस्टल क्लिअर कळून जाईल की कोणत्या विषयाला कुठं आणि काय वेटेज द्यायचं. आलं लक्षात? सो रोज 25% MCQ वाचायचे आहेत. हे 25% MCQ असताना मी तुम्हाला 3 सोर्सेस सांगितले. पहिला 22,000+ प्रश्नसंच, दुसरं मोहन देशले सरांचं राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण, तिसरं राज्यसेवा मुख्यचं विश्लेषण. फक्त प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक पुस्तक पहिल्या पानापासून वाचत बसायचं नाही. राईट. प्रश्न सोडविणे, प्रश्न पाठ करणं तुम्हाला गरजेचं आहे. मी पुस्तकांबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यात पुस्तकांची यादी येईल. इथं आपण फक्त स्ट्रॅटेजी बद्दल पाहूया. आता पुढचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी 2 पेपर वाचू का 3 पेपर वाचू? माझ्यावर जर विश्वास ठेवणार असाल आणि मी जे सांगतो त्यावर जर तुम्हाला विश्वास असेल तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगेल, ज्याला कुणाला राज्यसेवेत खूप चांगला स्कोर करायचा आहे त्याने आजपासून न्यूज पेपर विकत घेणं थांबवा. विकत घेतलं की आपण वाचतो, एखाद दुसरी ओळ वाचू, विकत घेणं थांबवा, बंद करा. विकत घेणं बंद करा. वर्तमानपत्र वाचविणं मी तुम्हाला सांगतो 100% थांबवा. मग करंट इव्हेंट्स वाचायचं कुठनं? कोणतंही एक चांगलं मॅगझिन घ्या. पण आता गोष्ट कशी कमी वेळ राहिलाय. सो कुणाचीही एखादी वार्षिकी, मिथुन भोसले सरांची ज्ञानदीपच्या वार्षिकीची सॉफ्ट कॉपी तुम्हाला ज्ञानदीपच्या आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. मिथुन भोसले सरांची ज्ञानदीपची वार्षिकी. यासोबतच मिथुन सर रोज युट्यूबला करंट इव्हेंटचं रोज फ्री मध्ये लेक्चर घेतात.
सोबत मिथुन भोसले सर काय करणार आहेत, मागच्या वर्षभराचं म्हणजे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंतची करंट इव्हेंटची पूर्ण मोठी बॅच घेणार आहेत. आणि माझ्याकडनं शब्द आहे की जसं ज्ञानदीप हे कमी पैशांमध्ये सर्व गोष्टी किंवा सर्व कोर्सेस उपलब्ध करून देतं, हा माझा शब्द आहे की ही मिथुन सरांची जी बॅच आहे ही फक्त तुम्हाला 250 रुपयात उपलब्ध करून दिली जाईल. फक्त 250 रुपयात सर्वच्या सर्व बॅच उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त व्हिडिओ असतील. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंतचे सर्व करंट इव्हेंटची बॅच आपल्या ऍप वरती लवकरात लवकर उपलब्ध होईल. ही बॅच तुम्ही गो थ्रू करायची. सोबत मिथुन भोसले सरांची सध्या करंट इव्हेंटची टेस्ट सिरीज सुरू आहे, जी पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. एक कोणताही 6 महिने मिथुन भोसले सरांची वार्षिकी, मिथुन भोसले सरांची करंट इव्हेंटची बॅच आणि सगळ्यात महत्वाची त्यांची टेस्ट सिरीज, जी करंट इव्हेंटची टेस्ट सिरीज आहे, ही गो थ्रू करा. वर्तमानपत्र वाचणं थांबवा. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुस्तकं वाचनाबद्दल महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पुस्तकांची यादी ठरवा. कमीत कमी आणि मोजकी पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचताना मी तुम्हाला फ्लो सांगितला, तो टॉपिक, त्यावर 22,000 प्रश्नसंचामधनं प्रश्न, मोहन देसले सरांच्या पुस्तकातनं प्रश्न, ज्ञानदीप विश्लेषण उंडे सरांच्या पुस्तकातनं प्रश्न आणि नवीन प्रश्नसंच तुम्ही गो थ्रू करायला हवं. लक्षात ठेवा, पुस्तक वाचायला घेतल्यानंतर कोणतंही पुस्तक हे तुम्ही पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचता कामा नये. तुम्ही जर या सोयीने वाचायला गेलात आणि जर समजा चुकून तुम्ही लक्ष्मीकांत वाचायला घेतलं तर लक्ष्मीकांत वाचायला 4 महिने लागतात. तुम्ही ठरवा तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे. सो पुस्तकं ही तुम्ही टॉपिक वाईज वाचावी. त्या टॉपिकला किती महत्व द्यायचं हे कळण्यासाठी मोहन देसले सरांच्या पुस्तकामध्ये सर्व विश्लेषण दिलेलं आहे. सो तुम्ही त्या सोयीनं वर्कआउट करावं. कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करावी, कोणतीही चांगली. ज्ञानदीपची जॉईन करा असं मी बिलकुल म्हणत नाही. युट्यूबला व्हिडिओ टाकला की 2-4 टाळके असतात बघा, लगेच ते डिसलाईक करणारे सुरू असतात. काही काम नसतं, काय नसतं, म्हशीमागं जाणारे ही लोक येतात, डिसलाईक करतात. आणि आणखीन एक असतं की ही लोक मार्केटिंगसाठी आलेत. मला सांगा, मार्केटिंग करो अथवा काहीही करो, तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळते ना, आपल्याला काय मिळते ते घ्यायचंय. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही व्यापाऱ्यासारखं होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पास होत नाही. मग तुम्ही काय करता, चॅरिटी सारखा अभ्यास करता. बिलकुल आलेल्या व्हिडिओ मधनं आपल्याला काय मिळतंय हे घ्यायला जेव्हा मराठी मुलगा शिकल त्या दिवशी लक्षात ठेवा, तिथून पुढच्या 6 ते 7 महिन्यात तो पास होईल. टीका करणं जेव्हा तो थांबवल, तिथून पुढच्या कमीत कमी कालावधीत तो पास होईल. बाकी टीका करणाऱ्यांना काम नसतं, ते चालू असतं. तर कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज जॉईन करा. जिकडं सगळे मेंढर चाललेत, डोळे बंद केले, तुम्ही डोळे बंद करून तिकडे निघलाय, खूप गर्दी आहे म्हणून, हे जाण्याच्या अगोदर आयोगाचे आलेले प्रश्न आणि या टेस्ट सिरीजची क्वालिटी दोन्ही चेक करा आणि त्यानंतर ती टेस्ट सिरीज जॉईन करा. पण टेस्ट सिरीज जॉईन करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक महत्वाची सूचना करेल. 2012 ते आतापर्यंत आयोगाने जेवढे JS चे पेपर घेतलेत आणि जेवढे CSAT चे पेपर घेतलेत, हे पेपर तुम्ही सगळ्यात अगोदर सोडवण्यासाठी घ्या. वेळ लावून सोडवायचा. रोज दुपारी 2 वाजता हा पेपर लावून वेळ लावून सोडवायचा, रोज दुपारी. राईट, लक्षात ठेवा. एकच टेस्ट सिरीज जॉईन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, टेस्ट सिरीज ही तुमची मानसिकता बिल्ड करण्यासाठी असते, प्रॅक्टिस बिल्ड करण्यासाठी असते, टाइम मॅनेजमेंटसाठी असते, टेम्परामेंटसाठी असते, तुम्हाला खुश ठेवण्यासाठी असते. टेस्ट सिरीजच्या स्कोरवर स्वतःला जज करू नका. तुमच्या आजूबाजूला तुमचे खूप सगळे मित्र तुम्ही पहा, जे टेस्ट सिरीज मध्ये टॉपर असायचे आणि तो प्रिलिम्स मध्ये त्यांचा भोपळा सुद्धा फुटत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही आता टेस्ट सिरीज मध्ये टॉपर असल्याचं नाटक केलं तर लक्षात ठेवा, इथून पुढे आयोग कोण कोण पास झालंय या प्रत्येकाचं नाव देणार आहे. तेव्हा तुम्ही खोटं बोलू शकत नाही. म्हणून एक चांगली टेस्ट सिरीज, त्या टेस्ट सिरीजच्या बेसिसवर स्वतःला जज नाही करायचं. एकच टेस्ट सिरीज प्रॅक्टिससाठी, टेम्परामेंटसाठी, टाइम मॅनेजमेंटसाठी, तुम्ही कसं चांगला अभ्यास करू शकता यासाठी कुणाची मी सुचवल जी सगळ्यात स्वस्तातली टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा. बाकीच्या झेरॉक्स घ्या. मग एक महत्वाचा मुद्दा असा, सर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी डिस्कशन करावं का? तर येस, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी डिस्कशन करावं. पण हे डिस्कशन करताना चांगला ग्रुप निवडा, सिन्सिअर लोक निवडा आणि डिस्कशन कशाचं करायचं हे ठरवा. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, पंचवार्षिक योजना असतील किंवा एखादा कन्सेप्ट असा असेल की ज्यात फॅक्च्युअल डेटा आहे, हा तुम्ही पानं वाटून घ्या, त्याच्याबद्दल डिस्कशन करा. ग्रुप डिस्कशन कसं असावं याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यावेळेस आपण ते कव्हर करू. डिस्कशन करा, पण डिस्कशन हा तुमच्या क्रीम वेळेमध्ये असता कामा नये. संध्याकाळी चहा नंतरचा अभ्यासाचा वेळ हा क्रीम वेळ आहे आणि तुम्ही जर या क्रीम वेळेमध्ये डिस्कशन करत बसलात तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला रिव्हिजन करावंच लागणार आहे. मग मोठा प्रश्न हा येतो की रिव्हिजन करायचं किंवा रिव्हिजन करायचं कसं?
रोज जे वाचलंय या वाचलेल्या गोष्टी रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर रिवाइज कराव्या. आठवड्यात 1 दिवस रिव्हिजनसाठी द्यावा. मी जो व्हिडिओ आहे आपला रिव्हिजन कसं करावं हा व्हिडिओ मी परत एकदा रिलॉन्च करतो, ज्यात जो रिव्हिजन कसं करावं हे मी सांगितलंय. हे सर्व परीक्षांना उपयुक्त आहे. त्या ठिकाणी मी फक्त टायटल चेंज करून टाकल की राज्यसेवा पूर्व परीक्षा रिव्हिजन कसं करावं. तो व्हिडिओ एकदा नक्की पहा, तुम्हाला जास्त फायदा होईल रिव्हिजन कसं करावं ते. रिव्हिजन रोज असायला हवं. शेवटचे 15 दिवस मी रिव्हिजन करतो असं म्हणणारी खूप सगळी लोक आहेत की ज्यांना शेवटच्या 15 दिवसात काय वाचावं काय नाही हे कळलंच नाही. लक्षात ठेवा, जे विषय तुम्ही पुन्हा पुन्हा विसरता हे विसरणारे विषय तुम्ही लेट वाचण्यासाठी ठेवा. जे विषय तुमचे चांगले स्कोरिंग आहे ते विषय तुम्ही सुरुवातीला वाचा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया. राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर काय टाळायला हवं. मी सांगतो ते मे बी पटणार नाही, पण तरीही नाही पटलं तरी ऐका. पहिलं, वर्तमानपत्र वाचन टाळा. वर्तमानपत्र वाचन पूर्णतः टाळा. दिवसभर डिस्कशन करणं टाळा. तिसरं, नोट्स मेकिंग करायची नाही. उणे पुरे 3 महिने मिळतात. त्या 3 महिन्यात जर तुम्ही नोट्स मेकिंग करत बसलात तर तुम्ही पास होणार नाही. नोट्स मेकिंग 100% टाळा. सर नोट्स मेकिंग केल्याशिवाय मला पाठ होत नाही. तिथं अंडरलाईन करा, तिथं हायलाईट करा. तुमचं सेंटर पुण्यामध्येच असतं, पुस्तकं कॅरी करायची गरज नसते. नोट्स मेकिंग करणं टाळा. कारण काय करतो आपण, महिनाभर नोट्स करतो मग आपण परत नोट्स होत नाहीत म्हणून सगळं सोडतो. त्यापेक्षा काय, तोच मुद्दा पुन्हा पुन्हा वाचा. विनाकारण भराभर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायला सुरू करू नका. मी पुस्तकांची यादी देणार आहे, त्यामध्ये मी एकही स्टेट बोर्डचं पुस्तक रिकमेंड करणार नाही. मे बी माझं स्ट्रॅटेजी तुम्हाला चुकीची वाटूही शकते, पण माझं म्हणणं आहे की कमीत कमी पुस्तक वाचून तुम्ही पास होऊ शकता. एखाद दुसऱ्या मुद्द्यासाठी स्टेट बोर्ड वाचून जे नंतर पुस्तकात सुद्धा कव्हर झालेलं तो वेळ आपल्याला सेव्ह करायचा आहे. तर स्टेट बोर्डची पुस्तकं विनाकारण भराभर वाचणं टाळा. एका विषयाला फक्त एकच पुस्तक वाचावं. एका पुस्तकासाठी 2-3 पुस्तकं घेऊन ती वाचत बसू नका. मी स्वतः पाहितले लोकांचे निकाल फक्त एका विषयासाठी 3-4 पुस्तक वाचून गेलेले. नवीन झेरॉक्स आली की घे, नवीन झेरॉक्स आली की घे, असले प्रकार करणं थांबवा. तुमची लिस्ट एकदा पक्की असावी. ही जी पक्की लिस्ट आहे ही तुम्ही गो थ्रू करावी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे खूप सगळे लोक सल्ला देतात, राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर 100 वेळेस रिव्हिजन करावं लागतं. 100 वेळा रिव्हिजन करणारा मला आणून दाखवा. खोटंय. पण काय असतं, हवा करायची असते आणि मग मी सांगतो की माझे 150 रिव्हिजन झाले, माझे 200 रिव्हिजन झाले, मग पास का नाही झाला, इथंच का पडलास. आलं लक्षात. 1 किंवा 2 आपले साधे सोपे रिव्हिजन, आणि रिव्हिजन ही कंटिन्युअस निरंतर प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवा, जे महत्वाचं आहे. राहील लक्षात. तरी आपली सिंपल स्ट्रॅटेजी होती. आता मी पुढील व्हिडिओमध्ये तुमचं दिवसभराचं अभ्यासाचं नियोजन कसं असावं, त्यानंतर तुमचं पुस्तकं तुम्ही कोणती वाचावी, ग्रुप डिस्कशन कसं करावं, सगळं मी एक एक करून तुम्हाला सांगणार आहे. हे सगळं गो थ्रू करा. आजच्या घडीला जे मी सांगितले फॉलो करा. मोहन देसले सरांचं पुस्तक घ्या, लिस्ट करायला सुरू करा. पुस्तकांची लिस्ट मी तुम्हाला लवकरात लवकर देतो. पण तुम्ही सगळ्यांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला जे मनाला पटतं ते डिसिजन घ्यायला शिका. लाईफ इज ऑल अबाउट मेकिंग चॉईसेस. तुम्ही जेव्हा चॉईस करता त्यावेळी तुम्ही इकडे जाणार, वर जाणार की अपयश येणार हे स्वतः ठरतं. चॉईस करायला शिका. पहिले 6 महिने, पहिलं वर्ष, 1.5 वर्ष चॉईस चुकल, मात्र ज्या दिवशी चॉईस बरोबर याला सुरू होतं, ज्या दिवशी तुमची डिसिजन मेकिंग परफेक्ट व्हायला सुरू होते, तिथून पुढे तुम्हाला यश मिळायला सुरू होतं. हा माझा आशय. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.